नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळी नावे आहेत। जम्बूद्वीप, भरतखंड, हिमवर्ष, अंजनाभवर्ष, भारतवर्ष, भारत, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्थान आणि इंडिया। पण यापैकी सर्वात प्रचलित राहिलेले नाव आहे भारत। भारत आणि इंडिया कुठून आले, यातलं काय वापरलं पाहिजे? प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिणे हे घटनाबाह्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज एक घेऊन आलोय मनोरंजक व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। आणि हो मित्रांनो, न विसरता आपल्या माहिती रंजन या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा, हे तुमच्यासाठी फ्री आहे आणि यामुळे आम्हाला जास्त प्रोत्साहन। मित्रांनो, 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात G20 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या जागतिक नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले। परंपरेला बगल देत त्यासाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलेलं आहे। यावरूनच वाद निर्माण झाला। भारताचे राष्ट्रपती असं लिहिणं घटनाबाह्य आहे का? आणि इंडिया आणि भारत ही दोन नावे कुठून आली? देशाचे इंग्रजी नाव हटवायचे असेल तर काय करावे लागेल? अशा साधारण 8 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या आपल्या माहिती रंजनच्या चॅनलवरून मिळणार आहे। चला बघूया। यातील पहिला प्रश्न, भारत हे नाव कुठून आलं आणि ते कसं वापरण्यात आलं? प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळी नावं आहेत। मगाशी जसं मी सांगितलं तसं जम्बूद्वीप, भरतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, भारत, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्थान आणि इंडिया। पण यापैकी सर्वात प्रचलित राहिलेलं नाव भारत आहे। मग भारत या शब्दाचा उगम कुठून झालाय? तर पौराणिक काळात भारत या नावाचे अनेक संदर्भ आहेत। उदाहरणार्थ, राजा दशरथाचा मुलगा आणि रामाचा धाकटा भाऊ भरत मुनी, जे नाट्यशास्त्राचे लेखक आहेत। पूर्ववंशाचा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा भरत, ज्याचा महाभारतातही उल्लेख आहे। महाभारतातील 16 सर्वोत्तम राजामध्ये भरताची गणना होते। पौराणिक समजुतींचा आधार घेतल्यास भरत नावाच्या मागे फक्त दुष्यंतचा मुलगा भरत असा उल्लेख आहे। ऐतरेय ब्राह्मण या ऋग्वेदाच्या शाखेत दुष्यंतचा मुलगा भरत याच्या नावावर भारताचे नाव ठेवण्याचा तर्क आहे। यामध्ये भरताला चक्रवर्ती राजा म्हटले, म्हणजे 4ही दिशा जिंकणारा राजा असं म्हटलेलं आहे। ऐतरेय ब्राह्मणात असेही नमूद केले आहे की 4ही दिशा जिंकून भरताने अश्वमेध यज्ञ केला, त्यामुळे त्याच्या राज्याला भारत वर्ष म्हटले गेले। मत्स्य पुराणात मनूला भरत म्हटले। मनूने लोकांना जन्म दिला आणि त्यांची देखभाल केली, म्हणून त्याला भारत म्हटले गेले। ज्या प्रदेशावर मनूचे राज्य होते त्याला भारत वर्ष असे म्हणतात। जैन धर्माच्या धार्मिक ग्रंथातही भारत या नावाचा उल्लेख आहे। भगवान ऋषभदेव यांचे थोरले पुत्र महायोगी भरत यांच्या नावावरून या देशाचे नाव भारतवर्ष ठेवण्यात आल्याचे बरेच जण सांगतात। विष्णू पुराणात एक श्लोक आहे, उत्तर यत् समुद्रास्य हितेंद्रेशैव दक्षिणम वर्ष तथा भारतम नाम भारती यात्रा संतती। म्हणजे समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जे आहे ते भारतवर्ष आहे आणि आपण त्याची मुले आहोत। महाभारताचे युद्ध ख्रिस्तपूर्व 2500 वर्षापूर्वी झाले असे अनेक इतिहासकारांचे मत आहे। मग या युद्धाला महाभारत हे नाव का पडले बरं? किंबहुना कौरव आणि पांडवांच्या घराण्यातील लढ्याने जेव्हा मोठे स्वरूप धारण केले ना, तेव्हा भारताच्या भौगोलिक सीमांच्या आत असलेल्या अनेक राज्यांनी या दोन्ही घराण्यामधील लढाईत भाग घेतला। वर्षा म्हणजे संस्कृतमध्ये भाग किंवा क्षेत्र। या युद्धात तुत्सु जातीच्या योद्ध्याने 10 राज्यांच्या संघराज्यावर विजय मिळवला। तुत्सूंना भरतांचा संघ असे म्हणतात। तुत्सूंच्या विजयानंतर त्यांचे वर्चस्व वाढले आणि त्यांनी जिंकलेल्या 10 राज्यांचे संघटन भारत म्हटले गेले। तुत्सु जात ही खरे तर भरत नावाच्या लोकांचा समूह होता। ते फक्त आर्यांमध्ये होते। भारतीय उपखंडाच्या उत्तर पश्चिम भागात स्थायिक झालेल्या आर्यांच्या या समूहाचा ऋग्वेदाच्या 7व्या मंडलात प्रथम उल्लेख आहे। यामुळे आपल्या देशाचे नाव सर्वात जुने भारत असे म्हणता येईल। प्रश्न दुसरा म्हणजे, मग इंडिया हे नाव कुठून आले आणि ते कसे वापरात आले? सिंधू नदीला ग्रीक भाषेत इंडस असे म्हणतात। इंडस हा शब्द लॅटिन भाषेतून आलाय। ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यांनी इसवी सन पूर्व 440 मध्ये इंडिया हा शब्द वापरला। इंडियाची तुर्कस्तान आणि इराणशी तुलना करताना ते म्हणाले की इंडिया स्वर्गासारखा आहे, जिथे माती सुपीक आहे आणि क्षेत्र जास्त लोकवस्तीचे आहे। वर्ल्ड हिस्ट्री वेबसाईट नुसार 300 BC मध्ये पहिल्यांदा ग्रीक राजदूत मेगास्थेनिसने सिंधू नदीच्या पलीकडील भागासाठी इंडिया हा शब्द वापरला। हिंद आणि हिंदुस्थान या शब्दाचा इतिहासही सुमारे 2500 वर्षांचा आहे मित्रांनो।
असे मानले जाते की पश्चिमेकडून येणारे लोक स ला ह म्हणत असत, त्यामुळे सिंध ऐवजी हिंद झाला. पुढे या संस्कृतीशी संबंधित लोकांना हिंदू आणि या प्रदेशाला हिंदुस्तान म्हटले जाऊ लागले. इसवी सन 262 मध्ये इराणचा ससानियन सम्राट शापूर पहिला याच्या नक्श ए रुस्तम शिलालेखात हिंदुस्तानचा उल्लेख आहे. हिंदुकुश टेकड्या मागील भागाला हिंदुस्तान म्हणत असे देखील मानले जाते. अरबांनी या देशाला अल हिंद म्हटले आणि तुर्की आक्रमण करते सुलतान आणि दिल्लीच्या सम्राटांनी त्यांच्या भारतीय वर्चस्व असलेल्या प्रदेशाचा उल्लेख हिंदुस्तान असा केला. इतिहासकार इयान जे बेरो त्यांच्या फ्रॉम हिंदुस्तान टू इंडिया नेम्स चेंजिंग इन चेंजिंग नेम्स या लेखात लिहितात की 18व्या शतकाच्या मध्यापासून ते शेवटपर्यंत हिंदुस्तान हा शब्द जगाच्या इतर भागांमध्ये मुघल सम्राटांचे राज्य असलेल्या भागांसाठी वापरला जात असे. 19व्या शतकात इंग्रजांनी इंडिया हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली. यानंतर इंग्रजांच्या प्रभावामुळे संस्थानातील राजेही आपल्या राज्यांमध्ये भारत हे नाव सांगण्यासाठी इंडिया हा शब्द वापरू लागले. 1857 पर्यंत भारताचा एक मोठा प्रदेश ब्रिटिशांनी म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. 1857 नंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारीतील असलेल्या भागांवर ब्रिटिश सरकारने ताबा मिळवला. त्याच वेळी इंडिया या नावाचा वापर देशात आणि जगात झपाट्याने वाढत गेला. मग प्रश्न तिसरा येतो की भारत आणि इंडिया या दोन्ही नावांवर संविधान सभेत काय चर्चा झाली आणि दोन्ही नावे कशी स्वीकारली गेली. साधारण 17 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेच्या चर्चेदरम्यान संघाचे नाव आणि प्रदेश हे कलम चर्चेसाठी आले. कलम 1 वाचताच इंडिया म्हणजे भारत जो राज्यांचा संघ असेल यावरून संविधान सभेत मतभेद निर्माण झाले. फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य हरी विष्णू कामत यांनी आंबेडकर समितीच्या मसुद्यावर आक्षेप घेतला ज्यात इंडिया आणि भारत अशी दोन नावे होती. यानंतर त्यांनी एक दुरुस्ती प्रस्तावित केली ज्यामध्ये इंडिया ऐवजी भारत हे नाव सुचवण्यात आले. सेठ गोविंददास म्हणाले की वेद, महाभारत, काही पुराण आणि चीनी प्रवासी हुएनसांगच्या लेखनात भारत हे देशाचे मूळ नाव आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर संविधानात भारत हे नाव प्राथमिक ठेवावे. संयुक्त प्रांतातील पहाडी जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घरगोविंद पंत यांनी स्पष्ट केले की उत्तर भारतातील लोकांना भारतवर्ष हे नाव हवे आहे आणि दुसरे काहीही नको. समितीने कोणताही दुरुस्ती प्रस्ताव स्वीकारला नाही आणि आपल्या राज्यघटनेत इंडिया आणि भारत हे दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. आता प्रश्न चौथा आहे, G20च्या डिनरच्या निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिणे घटनाबाह्य आहे का? चला बघूया. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील विराग गुप्ता यांच्या मते ते घटनाबाह्य नाहीये. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1/1 मध्ये लिहिले आहे इंडिया म्हणजे भारत जो राज्यांचा संघ असेल म्हणजेच आपल्या देशाचे नाव इंडिया आणि भारत दोन्ही आहे. या दोन्हींचा वापर घटनात्मकच आहे. पण जर कोणी हिंदुस्तान, आर्यावर्त किंवा जम्बूद्वीप लिहू लागला तर ते संविधानाच्या विरोधात मानले जाईल. प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत हे लिहून आधीची परंपरा पाळली गेली नाही याकडे तसे पाहिले गेले पाहिजे. मग पाचवा प्रश्न येतो, जर ते असंवैधानिक नसेल तर अडचण काय? मग यावरून वाद काय? बरोबर ना मित्रांनो, हा वाद राजकीय आहे. विरोधी पक्षांच्या युतीचे नाव बदलून इंडिया केले असल्याने मोदी सरकारने या नावाचा वापर कमी केला आहे. भारताच्या नावावर अधिक भर दिला जात आहे. याला विरोधक आक्षेप घेत आहेत. अगदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले इंडिया नावाची आघाडी बनल्यानंतर जे देशाचे नाव बदलत आहेत उद्या जर इंडिया अलायन्सने बैठक घेऊन त्यांचे नाव बदलून भारत केले तर ते भारताचे नाव बदलतील आणि भारताचे नाव बदलून भाजप करतील का? मग 6 नंबरचा प्रश्न आहे, जर देशाचे इंग्रजी नाव इंडिया रद्द करायचे असेल तर सरकारला काय करावे लागेल? विराग गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार देशाचे इंग्रजी नाव रद्द करून फक्त भारत असे बदलायचे असेल तर त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल. कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे. संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी विधेयक आणून 2/3 बहुमताने मंजूर करावे लागेल. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयातील 13 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने घटना दुरुस्तीच्या माध्यमातून संविधानाच्या मूलभूत रचनेत कोणताही बदल करू नये असा ऐतिहासिक निर्णय दिला होता. हे संपूर्ण प्रकरण वेगळ्या प्रकारे समजून घेतले पाहिजे. सरकारने अलीकडेच 3 प्रमुख कायद्यांमध्ये बदल सुचवलेले आहेत. यामध्ये इंडियन पिनल कोडची जागा भारतीय न्याय संहितेने घेतली. याला बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये विरोध आहे. जर सरकारने इंडिया हे नाव रद्द केले तर माझ्या मते अनेक राज्ये त्याला कडवून विरोध करू शकतात. मग पुढचा 7वा प्रश्न आहे, जर इंडिया हे नाव म्हटले तर कोणती आव्हानं उभी राहतात? मग पुढचा 7वा प्रश्न आहे, जर इंडिया हे नाव हटले तर कोणती आव्हानं उभी राहतील? इंडिया हे नाव काढून टाकल्यास राज्यघटनेपासून सर्व संस्थांपर्यंत सर्व काही बदलावे लागेल. उदाहरणार्थ कॉन्स्टिट्यूशन ऑफ भारत होईल,
सुप्रीम कोर्ट ऑफ भारत होईल. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रासारख्या सर्व जागतिक संस्थांच्या यादीत इंडिया हे नाव आता दिसते, त्यातही दुरुस्ती करावी लागेल. आणि शेवटचा आणि 8वा प्रश्न पडतो की भारत देशाचे इंग्रजी नाव काढून टाकण्याचा प्रयत्न यापूर्वी झालाय का? तर हो मित्रांनो, 2012 मध्ये काँग्रेस खासदार शांताराम नाईक यांनी राज्यसभेत विधेयक मांडले होते. त्यात त्यांनी राज्यघटनेच्या प्रस्ताविकातील कलम 1 मध्ये आणि राज्यघटनेमध्ये जिथे जिथे इंडिया हा शब्द वापरलाय तिथे तो बदलून भारत असा करावा अशी मागणी केली होती. यावेळी त्यांनी भारत माता की जयचा स्वातंत्र्याचा नारा आणि जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा हे गीतही गायलं होतं. इंडिया हा शब्द सरंजामशाहीचा संदर्भ देतो, तर भारताबाबत असे नाही असे ते म्हणाले होते. शांताराम नाईक हे गोवा काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत बरं का. 2014 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत खासगी सदस्य विधेयक मांडले. त्यामध्ये राज्यघटनेतील इंडिया या शब्दाऐवजी हिंदुस्तान शब्दाची मागणी करण्यात आली होती. त्यात भारत हे देशाचे प्राथमिक नाव सुचवण्यात आले होते. जून 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये राज्यघटनेत नोंदवलेल्या इंडिया दॅट इज भारत बदलून फक्त भारत करण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने युक्तिवाद केला होता की इंडिया हा ग्रीक शब्द इंडिका या शब्दापासून आलेला आहे, त्यामुळे हे नाव काढून टाकावे. राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये बदल करून देशाचे नाव फक्त भारत असे करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश S.A. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठाने याचिका फेटाळताना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की संविधानात भारताचा उल्लेख आधीच आलेला आहे. राज्यघटनेत इंडिया म्हणजेच भारत असे लिहिलेले आहे. ही याचिका संबंधित मंत्रालयाकडे पाठवावी आणि याचिकाकर्ते आपल्या मागण्या सरकारपुढे मांडू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले. तर मित्रांनो, असा आहे भारत या नावाचा इतिहास आणि भारत म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच भारत हा सगळा जोडगोळीचा खेळ. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. तसेच आपले सगळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि न विसरता आपल्या सगळ्या व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो मित्रांनो, जाता जाता न विसरता माहितीरंजन या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि हो त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ना ते दाबा, म्हणजे रोजच्या रोज येणाऱ्या आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आठवणीने मिळेल. पुन्हा भेटू अशाच मनोरंजक माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसताय ना, काय हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.